रामकृष्ण हरी चवमंत्र चॅनल मध्ये सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघा पारंपरिक आणि पौष्टिक अशी तिखट जिलेबी बनवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघू। 3 वाटी कुळथाचं पीठ आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, खूप सारा लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, जिरे आणि याची चांगली अगदी पेस्ट बनवून घेऊ। ही पूर्ण अशी बारीक पेस्ट करून घेतली। आता ह्या पिठात घालून घेणार आहे आपण। बेसिक मसाले घालून घेऊ आपण। ही धना पावडर, कोथिंबीर दळली आहे पण तरी पण आपण धना पावडर घेणार आहे। ही हळद आणि हे लाल तिखट, हा हिंग आणि हे चवीनुसार मीठ घालणार आहे आपण। आता हे सर्व एकजीव करून घेऊ आणि आपलं मळून घेऊ। घट्ट असं पीठ मळून घेणार आहे। पीठ छान भिजवलं आपण, मळून घेतलंय उंड। आता याला तेलाचा हात लावू। 10 मिनिटासाठी असंच झाकून ठेवणार आहे तेल लावून। 10 मिनिटं झाले आपलं पीठ छान भिजलं। आपण थोडा पिठाचा हात घेऊन आणि छान असे हा पोळपट घेतलाय, पोळपटावर आपण असं ओळून घेणार आहे। ओळायचं इतकं सोपी आहे पण ती यायला पाहिजे। बघा असं करून अगोदर एकच हाताने असं करायचं आणि नंतर हे असं दोघं हाताने असं करून एकदम छान होतं बघा। खूप छान लागते ही रेसिपी। ही जिलेबी पावसाळ्या दिवसात, थंडीच्या दिवसात खायला इतकी पौष्टिक आणि चांगली असते। सगळे असंच वळून घेणार आहे आपण। सर्व वळून घेतले बघा, किती छान झाली आपली जिलेबी। आता आपण गरम पाणी ठेवून घेऊ दुसरीकडे। पाणी उकळलंय, त्यात थोडं तेल टाकून घेऊ। जास्त तेल नाही घालायचं, आपल्याला फोडणी बनवायची आहे। आणि आता एक एक असं आपण हे सगळं सोडून घेऊ। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहे। कुकर साईडला ठेवून आपण आता तडका बनवून घेऊ। कढई ठेवली आहे, कढईत आता आपण तेल घालणार आहे। आणि हे जे पीठ घेतलंय तुम्हाला दाखवते, हे कुळथाचंच पीठ आहे। आपल्याला जर तिखट रस्सा पाहिजे असला तरच हे पीठ घालायचं, रस्सा नको असला तर हे पीठ घालायची गरज नाही। आता तेल तापलंय आपलं, मोहरी छान तडतडू देऊ। गॅस कमी करून आता हे जिरे घालू, हा हिंग, कढीपत्ता आणि हे घेतलेलं कुळथाचं पीठ, कोथिंबीर, ही काश्मीरी लाल तिखट, हळद अगदी छान मिक्स करून घेऊ। फोडणी बनवताना आपण एकदम कमी गॅस केलंय। आता हे पाणी घालून घेणार आहे आणि पाणी भरपूर घालायचंय। हे मीठ घालून घेऊ। मीठ जास्त नाही घालायचं, पिठात पण मीठ घातलंय आपण। आता याला उकळी येऊ देऊ, तोपर्यंत कुकर बघू। छान झालेत बघा, आपल्या हाताला लटकत नाही याच्या अर्थे ती शिजली। आता हे जे पाणी ठेवले, आंधण फोडणी बनवली आपण तडका। आता हा जो तडका बनवलाय ते पाणी चांगलं उकळू देऊ आणि त्यात हे सोडून देऊ। हे असं एक एक काढून आता आपण असं काढून आणि अन्नामध्ये सोडून देणार आहे बघा। हे अगदी अलगद निघून येतं। आपण पाणी उकळतं होतं आणि त्यात तेल सोडलं होतं, त्यामुळे हे निघून येता येते। हे बघा अगदी छान असे निघून येतात। असे काढून आणि त्या फोडण्यामध्ये तडक्यामध्ये सोडून द्यायचे। बघा झाली आपली जिलेबी तयार। अगदी छान गरम गरम वाफळलेली अगदी मस्त अशी तिखट जिलेबी तयार आहे। तुम्ही पण अशी जिलेबी नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा।